नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमिती यातील सराव संच 7.2 मधला प्रश्न 8वा बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले 1 ते 7 प्रश्न मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ठीक आहे, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो बघा। तर बघा, त्यांनी आपल्याला 8वा प्रश्न काय विचारला आहे ते आपण बघूयात। पुढील समीकरणांचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीवर काढा, त्यांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक लिहा। आता या ठिकाणी बघा, त्यांनी आपल्याला 4 समीकरण दिलेले आहेत। याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जे चल दिलेला आहे त्या चलाची आपल्याला किंमत काढायची आहे। तर हे या ठिकाणी x ची किंमत काढायची आहे, या ठिकाणी y ची, इथे x ची आणि या ठिकाणी y ची आपल्याला किंमत काढायची आणि त्यानुसार आपल्याला या 4ही समीकरणांचे आलेख काढायचे आहेत। ओके, आणि त्यानंतर बघा आपल्याला हे सुद्धा सॉल्व करायचं आहे। त्या 2 समीकरणांच्या छेदनबिंदूचे निर्देशक असे आपल्याला सुद्धा काढायचे आहेत। हे आपल्याला आलेख काढल्यानंतरच या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत। ओके, तर आता बघा या ठिकाणी आपण पहिले जे समीकरण आहे त्याचं आपण अगोदर उत्तर काढूया। काय दिलं आहे बघा समीकरण, तर x + 4 = 0। मग x ची किंमत कशी येईल बघा, म्हणून x बरोबर, आता x 4 हा +4 आहे, पलीकडे गेले की तो काय होईल, तर तो -4 होईल। ओके, म्हणजे x ची किंमत इथे किती आली, तर x ची किंमत आपल्याला -4 मिळालेली आहे। ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया, y - 1 = 0। ओके, आपल्याला y बरोबर किंमत किती मिळेल, तर y बरोबर -1 आहे, पलीकडे गेले की तो काय होईल, +1 होईल ना। मग त्याच्यामुळे y ची किंमत आपल्याला किती मिळाली, तर 1 मिळाली। त्यानंतर नेक्स्ट समीकरण घेऊया आपण, 2x + 3 = 0। आता काय करूया, 2x बरोबर घेऊया आणि +3 जो आहे तो पलीकडे गेल्यावरती काय होणार आहे, -3 होईल ना। मग आता आपण काय करूया, x बरोबर घेऊया, -3 आहे तसेच येणार आणि छेद x ला 2 गुणिले असल्याने पलीकडे गेले की तो भागिले होणार आहे। ओके, मग आता जर आपण यांचा भागाकार केला तर बघा, बे आणि बे 1 राहिला, पॉईंट आपण देऊया आणि 1 राहिला, 1 वरती घेतलं 0 आणि बे 5 10, म्हणजे वजा चिन्ह आहे ते द्यायला विसरायचं नाही, -1.5 म्हणजे बघा x ची किंमत किती आली, तर x ची किंमत -1.5 आलेली आहे। आता पुढचं समीकरण घेऊया, काय आहे बघा, 3y - 15 = 0। नेहमीप्रमाणे 3y बरोबर करूया, -15 आहे, पलीकडे गेल्यावरती +15 होईल। ओके, सो y बरोबर 15 आहे तसेच 3 ला y गुणिले असल्यामुळे पलीकडे गेले की ते भागिले होतील। ओके, म्हणजे y बरोबर आपल्याला किती मिळाले, 3 × 5 = 15, म्हणजे y ची किंमत आपल्याला 5 मिळालेली आहे। ठीक आहे, आता ह्या ज्या काय आपल्याला x y ची किमती मिळालेल्या आहेत ते आता आपण काय करणार आहोत, ग्राफ पेपरवरती आपल्याला काय करायचं आहे, प्लॉट करायचं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, -4 1 आहे, -1.5 आहे, 5 म्हणजे आपल्याला जास्त मोठा ग्राफ नसणार आहे। त्यानुसार आपल्याला मी सांगितले त्या पद्धतीने आपल्याला ग्राफ आहे तो प्लॉट करायचा असतो। ठीक आहे, बघा आता अशा पद्धतीने मी x अक्ष आणि y अक्ष काढून घेतलेला आहे। या ठिकाणी नाव द्यायचं राहिलं x अक्ष आणि हा कोणता अक्ष आहे, तर हा आहे y अक्ष। ठीक आहे, आता आपण प्रमाण सुद्धा लिहूया। प्रमाण नेहमीसारखंच आपलं असणार आहे, प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर काय आहे, तर 1 एककच आहे। या ठिकाणी दोन्ही अक्षावर, x अक्ष आणि y अक्षावर, दोन्हीही अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक हे आपलं प्रमाण आहे। ओके, आता आपण काय करूया, ग्राफ अगोदर आपण आता आलेख काढूया। आता बघा या ठिकाणी पहिल्या समीकरणाची किंमत आपल्याला किती मिळाली, x बरोबर -4 मिळालेली आहे। मग आता x अक्षावरती -4 कुठे आहे ते बघा, तर या ठिकाणी आपल्याला -4 दिसतात आहे ना। सो आता आपण काय करायचं आहे, या -4 मधून आपल्याला एक लाईन पास करायची आहे ना। -4 मधून एक लाईन आपण काढून घेऊया, म्हणजे तो पहिल्या समीकरणाचा आपल्याला ही एक लाईन मिळाली आहे की नाही। सो बघा अशा पद्धतीने आपण, ओके, बरोबर -4 मधून घालायचं, x अक्षावरती -4 बघायचं आहे। आता हे कोणतं समीकरणाचं आपण काढलेलं आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी लगेचच समीकरण लिहायचं आहे। कोणतं समीकरण आहे, x + 4 = 0। ठीक आहे, या समीकरणाची ही लाईन आहे। आता पुढे आपण बघूया, दुसरं समीकरण आहे बघा, याचं आहे y बरोबर 1 है ना। मग आता y अक्षावरती 1 कुठे आहे बघा, तर हा आहे y अक्ष, त्याच्यावरती +1, सो +1 तिथं असल्यामुळे +1 मधून आपण काय करूया,
ती लाईन पास करूया, त्या समीकरणाची लाईन आहे ना ते आपण लाईन पास करूया, म्हणजे आपल्याला तो आलेख मिळेल, ती त्या समीकरणाची आपल्याला लाईन मिळेल. ठीक आहे. सो बघू शकते तुम्ही अशा पद्धतीने y बरोबर 1 आपल्याला मिळालेलं आहे. आता हे कोणतं समीकरण आहे, कोणत्या समीकरणाचं आपण काढलेलं आहे, तर y वजा 1 बरोबर 0, हे सुद्धा पटकन लिहायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही तिसरं काय दिले बघा आपल्याला, तिसरं समीकरण आहे, त्याचं किंमत आहे x बरोबर वजा 1.5 आहे ना. आता x बरोबर वजा 1.5 म्हणजे आता या ठिकाणी हा x अक्ष आहे आणि आता बघा वजा 1.5 म्हटल्यावरती 1 च्या पुढे 5 घर येणार. ठीक आहे. 1.5 म्हणजे 1.5 असणार. ठीक आहे. ते 2 च्या अलीकडे असणार आहे आणि 1 च्या बरोबर मध्ये, 2 आणि 1 च्या बरोबर मध्ये, कारण का 1 2 ह्याच्यामध्ये अंतर किती आहे तर 1 एककाच आहे, त्याच्यामुळे 1 च्या पुढे 5 घरं हे अंतर कसं असणार आहे तुमचं, तर ते 1.5 असणार आहे. ठीक आहे. सो याच्यातून आपल्याला एक लाईन काढायची आहे, त्याच्यामुळे अंतर जे आहे ते व्यवस्थित बघून मगच तुम्ही ती लाईन काढायची आहे. ओके. सो बघा अशा पद्धतीने 1.5 जे आहे ते बघा. ओके. अशा पद्धतीने आपल्याला बघा 1.5 मिळालेला आहे. आता हे कोणत्या समीकरणाचं आहे बघा, तर ते त्या ठिकाणी सुद्धा लिहायचं आहे, ते 2x अधिक 3 बरोबर 0. ओके. आता आपल्याला एक शेवटचं राहिलं आहे समीकरण, कोणतं आहे बघा, y बरोबर 5. आता y अक्षावरती आपल्याला 5 शोधायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी बघता y बरोबर 5 आहे ना. सो याच्यावरती आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. ओके. अशा पद्धतीने बघा आपला पूर्ण ग्राफ जो आहे, पूर्ण आलेख जो आहे तो तयार झालेला आहे. कोणत्या समीकरणाचा आहे हा, 3y वजा 15 बरोबर 0. ठीक आहे. कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने आपण चारही समीकरणाच्या बघा लाईन काढलेल्या आहेत. आता काय करायचं, आपल्याला छेदनबिंदू सुद्धा अजून बघायचे आहेत ना. आता या ठिकाणी बघू शकता हा एक छेदनबिंदू आहे. ओके. त्यानंतर थोडासा एक त्याला गोल करून घ्या. त्यानंतर इथे सुद्धा एक छेदनबिंदू आहे आणि या ठिकाणी एक छेदनबिंदू आहे आणि दुसरा सुद्धा या ठिकाणी छेदनबिंदू आहे. ओके. तर आता आपण या ठिकाणी बघूयात. तर बघा x अधिक 4 बरोबर 0 व y वजा 1 बरोबर 0 या रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक काय आहेत बघा. अगोदर x अधिक 4 बरोबर 0 म्हणजे आपली ही लाईन दिसते ना, आणि दुसरा आहे y वजा 1 बरोबर 0 म्हणजे ही लाईन. ठीक आहे. ही लाईन आणि ही लाईन यांचा छेदनबिंदू बघा हा दिसतोय आपल्याला. ओके. तर याची आपल्याला काय दिसतात बघा, छेदनबिंदूचे निर्देशक आहे. तर बघू शकता x अक्षावरती वजा 4 आहे आणि y अक्षावरती 1 आहे, अधिक 1 आहे. ठीक आहे. म्हणजे याचे छेदनबिंदू तुम्ही या ठिकाणी लिहा, वजा 4 आणि 1. काय आलं तुम्हाला. सो या ठिकाणी लिहायचं आहे. यांचे निर्देशक काय आले तर वजा 4 आणि 1. ओके. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया, x अधिक 4 बरोबर 0 व 3y वजा 15 बरोबर 0 यांच्या रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक आपण बघूया. x अधिक 4 म्हणजे हीच लाईन आणि 3y वजा 15 म्हणजे बघा ही लाईन दिसते तुम्हाला. या ठिकाणी ही लाईन आहे, ही लाईन आणि ही, म्हणजे यांचे छेदनबिंदू बघा या ठिकाणी आहेत. हा म्हणजे तुम्ही बघू शकता आता x अक्षावरती वजा 4 आणि y अक्षावरती अधिक 5 हे त्याचे छेदनबिंदू आहेत. सो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता x अक्षावरती वजा 4 आणि y अक्षावरती 5 हे त्याचे छेदनबिंदू झाले. सो यांचे छेदनबिंदू काय झाले, वजा 4 आणि 5. ओके. त्यानंतर बघू नेक्स्ट काय दिले, 2x अधिक 3 बरोबर 0 आणि y वजा 1 बरोबर 0. आता 2x अधिक 3 बरोबर म्हणजे बघा ही एक रेष दिसते ना, ही रेष 2x अधिक 3 बरोबर ही रेष आणि त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे y वजा 1 बरोबर 0 म्हणजे का हे. ओके. ही दिसते बघा आपल्याला ही. ओके. ही आणि ही. सो यांचं छेदनबिंदू काय x अक्षावरती बघा आहे वजा 1.5 आहे आणि y अक्षावरती आहे 1. सो हे त्यांचे छेदनबिंदू झाले. यांचे छेदनबिंदू झाले x अक्षावरती वजा 1.5 आणि y अक्षावरती 1. ठीक आहे. त्यानंतर राहिलेलं शेवटचं बघा, 2x अधिक 3 बरोबर 0 आणि 3y वजा 15 बरोबर 0 म्हणजे चौथा हा शेवटचा पॉईंट आहे ना. 2x अधिक 3 बरोबर 0 हा ही रेषा आणि 3y वजा 15 बरोबर 0 म्हणजे ही त्यांचा छेदनबिंदू हा आहे. x अक्षावरती बघा वजा 1.5 आहे, या ठिकाणी लिहा वजा 1.5 आणि
वाय अक्षावरती हा 5 आहे. ठीक आहे, कळालं तुम्हाला. सो अशा पद्धतीने आपल्याला हे छेदनबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. वजा 1.5 आणि 5. ठीक आहे, ओके. तर बघा अशा पद्धतीने आपला हा जो ग्राफ दिसतोय, आलेख दिसतोय, तो तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता हा पूर्ण आलेख मी तुम्हाला दाखवलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा हा तुम्हाला आलेख पूर्ण प्लॉट करायचा आहे ग्राफ पेपरवरती. ठीक आहे, काय डाऊट असेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न 9वा काय आहे तो सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा 9वा प्रश्न त्याने काय दिला आहे, पुढील समीकरणांचे आलेख काढा. तर या ठिकाणी या 9व्या प्रश्नामध्ये टोटल 3 प्रश्न आहेत. त्याच्यातला आपण अगोदर पहिला प्रश्न बघूया. त्यातला पहिला त्यांनी समीकरण दिलेलं आहे x + y = 2. आता या समीकरणावरून आपल्याला काय करायचं आहे, आलेख काढायचा. सुरुवातीला काय करायचं आहे, हे सोडवत असताना आपल्याला x आणि y यांच्या किमती काढाव्या लागतात. ठीक आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला एक छोटीशी सारणी करावी लागते. त्याच्यावरून आपल्याला x y च्या किमती मिळतात. पहिल्यांदा x ची किंमत काढायची, त्याच्यानंतर y ची किंमत काढायची आणि त्याच्यानंतर मग आपण x y ची किमती ह्या सारणीवरून काढायच्या असतात. त्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी x च्या ज्या किमती आहेत ना त्या आपल्याला मानवून घ्यायच्या असतात. म्हणजे आपल्या मनात तुम्ही कोणतीही x च्या किमती घेऊ शकता. फक्त एवढंच करायचं, त्या छोट्याला छोट्या संख्या तुम्ही घ्या. जर तुम्ही 10, 12 किंवा वजा 25, वजा 12 असं घेतलं तर तुमचा आलेख जो आहे तो खूप मोठा होईल. तुमच्या वहीच्या पण बाहेर तो आलेख जाईल. त्यापेक्षा एकदम छोटे छोटे नंबर्स तुम्ही घ्यायचे, पण तुमच्या मनाने घ्यायचे. तुम्ही निगेटिव्ह नंबर्स घ्या, पॉझिटिव्ह नंबर्स घ्या, 0 घ्या, ते फक्त तुमच्या मनावरती आहे. कोणतेही तुम्ही नंबर x ची घेऊ शकता, त्याच्यावरून तुम्ही y चे नंबर्स काढायचे आहेत. ओके, तर बघा उत्तरामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय लिहायचं आहे, x च्या काही किमती घेऊन y च्या एक संगत किमती काढू. आता बघा x च्या या ठिकाणी मी कोणत्या किमती घेतलेल्या आहेत बघा. तर 0, 1, वजा 1 आणि 2. तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला x च्या काढायचे नसेल तर तुम्ही y च्या सुद्धा काढू शकता. जर तुम्ही y ची किमती घेतली तर तुम्ही x च्या काढायच्या, आणि जर x ची किमती घेतल्या तर तुम्ही y ची किंमत काढायची. तुम्ही कोणतीही घेतल्या तरी सुद्धा चालेल. त्यानंतर या किमती घेऊन y ची किमती काढू. या किमती क्रमित जोडींच्या रूपामध्ये सारणीत मांडू. आता अशा पद्धतीने या समीकरणाची ही सारणी आहे. तर आता बघा हे जे समीकरण आहे याच्यामध्ये आपण x ची किंमत अगोदर 0 आहे, ती 0 किंमत घेऊया आणि मग खाली मी तुम्हाला सोडून दाखवते. पहिल्यांदा आपण x ची किंमत ही 0 घेऊया. x + y = 2. x ची किंमत जर 0 आपण ठेवली तर बघा y = 2 मिळते. ठीक आहे, सो y = 2. y ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, 2 मिळालेली आहे. मग त्याच्यामुळे या ठिकाणी इथे लिहायची y ची किंमत 2. x ची किंमत 0 असताना y ची किंमत 2 मिळालेली आहे. आणि x y ची किंमत किती मिळाली बघा, x ची किंमत 0 आणि y ची 2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुन्हा समीकरणामध्ये आपल्याला x ची किंमत 1 ठेवायची आहे. पण याचमध्ये x ची किंमत बघा 1 ठेवली मी, y = 2. ठीक आहे, y बरोबर आता हे 2 आहे तशीच ठेवा. 1 पलीकडे गेल्यावरती वजा 1 होईल है ना. म्हणजेच मला y ची किंमत किती मिळाली बघा, 2 वजा 1 है ना. 2 वजा 1 म्हणजेच 1 मला मिळाली. y ची किंमत किती मिळाली मला, +1 मिळालेली आहे. सो या ठिकाणी x ची किंमत 1 असताना y ची किंमत मला किती मिळते बघा, तर 1 मिळते. आणि या ठिकाणी x ची किंमती काय होईल, 1 आणि 1 होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा या समीकरणामध्ये आपण x ची किंमत काय घेऊ, तर वजा 1 आपण घेऊया. ओके, या ठिकाणी बघा x ची किंमत आपण वजा 1 घेऊया. तर बघा वजा 1 + y = 2. आता वजा 1 आहे त्याच्यामुळे बघा y बरोबर काय येईल, 2 आहे तशीच येणार. वजा 1 आहे पलीकडे गेल्यावर काय होईल, तर ते +1 होईल है ना. सो +1 होईल. आणि म्हणून y ची किंमत किती मला मिळाली, 2 + 1 म्हणजेच 3 मिळाले की नाही. सो या ठिकाणी x ची किंमत वजा 1 असताना y ची किंमत किती मिळालेली आहे, तर 3 मिळालेली आहे. आणि x y किती बघा, वजा 1 आणि 3. ओके, आता शेवटचं आपण बघूया. वरच्या समीकरणामध्ये आपण पुन्हा तसंच करायचं आहे. x ची किंमत आता आपल्याला 2 घ्यायची आहे. मग बघा 2 + y = 2. ठीक आहे, म्हणजेच मला y ची किंमत किती मिळाली बघा, तर 2. हे 2 अधिक आहेत पलीकडे गेल्यावरती ते वजा 2 येतील. म्हणजेच 2 वजा 2 किती झाले बघा, तर ते 0 झाले. या ठिकाणी y ची किंमत किती मिळाली, तर 0 मिळालेली आहे. म्हणजे x ची किंमत 2 असताना y ची किंमत या समीकरणामध्ये किती मिळते आपल्याला, तर 0 मिळते. म्हणजेच 2 0 ह्या x y ची किंमती झाला. ओके, तर अशा पद्धतीने हे जे आपल्याला निर्देशक दिसतात हे आपल्याला आता काय करायचं आहे, ग्राफ आलेखवरती
फक्त ते आपल्याला प्लॉट करायचे आहेत. ठीक आहे, जास्तीत जास्त नंबर मोठा आहे तो बघा 3 आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो ग्राफ आहे तो छोटाच येईल, मोठा काही येणार नाही. तर बघा अशा पद्धतीने मी एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ते जे एक्स वायचे निर्देशक आहे ते आता आपण प्लॉट करूया. आता बघा पहिला जो दिलेला आहे त्यांनी तर बघू शकता, तर ते आहे 0 आणि 2 म्हणजे एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 2 है ना. सो बघा आता तो जो निर्देशक आहे तो कुठे येईल बघा, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 2 म्हणजे बघा या ठिकाणी तो निर्देशक येईल. अशा पद्धतीने आपण तो प्लॉट केला. त्यानंतर दुसरा करूया बघा प्लॉट, 1 आणि एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती 1 है ना. सो बघा आता तुम्ही एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती 1, सो या ठिकाणी ठीक आहे पहिल्या चरणामध्ये येईल. त्यानंतर दुसरा बघू शकता तुम्ही, दुसरा कोणता आहे बघा, -1 एक्स अक्षावरती -1 वाय अक्षावरती +3. एक्स अक्षावरती बघा, एक्स अक्ष हा एक्स अक्षावरती -1 आणि वाय अक्षावरती 3 म्हणजे बघा तुम्ही या ठिकाणी एक्स अक्षावरती -1 आणि वाय अक्षावरती 3 म्हणजे या ठिकाणी हा आपल्याला बिंदू मिळतो, निर्देशक मिळतात. ओके, त्यानंतर शेवटचं बघूया आपण 2 2 0 एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती 0 आहे ना. एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती 0. ठीक आहे, म्हणजे बघा या ठिकाणी तो बिंदू आहे, निर्देशक आहे. ठीक आहे, आता आपण कोणते कोणते इथे लिहिले बघा ते लिहूया. या ठिकाणी 0 आणि 2 आहे. त्यानंतर आपण हा प्लॉट केलेला बघा 1 1 आहे. त्यानंतर हा जो आहे तो 0 आणि 2 आहे आणि हा कोणता आपण केला -1 आणि 3चा केला. ठीक आहे, ते निर्देशक लिहायला विसरायचं नाही. आता याच्यातून लाईन आता आपल्या हा त्या समीकरणाचा आपण हे प्लॉट केलेलं आहे ना बिंदू, हे निर्देशक आपण या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत. कोणत्या समीकरणाचे ते आपल्याला समीकरण इथं लिहावं लागेल आहे ना. तर हे कोणत्या समीकरणाचे आहेत ते आपल्या समीकरणाचं नाव लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या चारही बिंदूंमधून एक लाईन जाईल अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन काढायची आहे. ओके, बघा दिसते तुम्हाला, दोन्ही साईडला तुम्ही ॲरो करायचे आहेत. तर कोणत्या समीकरणाची ही लाईन आहे, रेषा आहे, तर ती आहे बघा कोणती, एक्स अधिक वाय बरोबर 2 या समीकरणाचे हे निर्देशक आपण प्लॉट केलेले आहेत. अशा पद्धतीने आपला हा पहिल्या समीकरणाचा हा पहिला आलेख झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकताय व्यवस्थित. अगोदर तो तुम्हाला ग्राफ दाखवते म्हणजे तुम्हाला तो समजेल. ओके, ठीक आहे. आता दुसरा समीकरणाचं सुद्धा आपण याच पद्धतीने ग्राफ काढणार आहोत. तर बघा दुसरं समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 1. आता या ठिकाणी एक्सच्या किमती कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत बघा, 0 2 -1 आणि 1. आता पहिल्या समीकरणामध्ये ज्या एक्सच्या किमती घेतलेल्या आहेत त्या किमती न घेता आपल्याला दुसऱ्या घ्यायच्या आहेत. जर त्याच किमती घेतल्या तर सेम जो आपण आलेख काढलेला आहे आता पहिल्या समीकरणाचा तोच येथे पण येईल. मग काय उपयोग त्याचा, त्यापेक्षा एक्सच्या किमती या ठिकाणी दुसऱ्या वेगळ्या फक्त तुम्ही घ्यायच्या, छोट्याच घ्यायच्या पण वेगळ्या घ्यायच्या. पहिल्या ज्या एक्स घेतल्या त्या न घेता वेगळ्या घ्यायच्या. आता ठीक आहे, या ठिकाणी मी असे नंबर घेतलेले आहेत, तुम्ही दुसरे कोणतेही घेतले तरी सुद्धा चालेल, तुमचा ग्राफ व्यवस्थितच येईल. आता एक्सची किंमत 0 असणार, वायची किंमत किती येईल, तर या ठिकाणी पहिल्या समीकरण दुसऱ्या समीकरणामध्ये आपण काय करूया, एक्सची किंमत ठेवूया. आता 2 गुणिले 0 म्हणजे इथे किती येईल बघा, 0 येईल अधिक वाय बरोबर 1 म्हणजेच वायची किंमत किती आली बघा, 1 आलेली आहे. एक्सची किंमत 0 असताना या समीकरणात वायची किंमत किती येते, तर ती 1 येते. एक्स वायची किंमत किती आली, 0 आणि 1. आता एक्सची किंमत आपण 2 या ठिकाणी घेऊया. 2 गुणिले 2 अधिक वाय बरोबर 1. 2 दुणे 4 अधिक वाय बरोबर 1 म्हणजेच वायची किंमत किती आली बघा, वाय बरोबर 1 आहे तसंच ठेवूया. आणि 4 हा अधिक आहे, पलीकडे गेल्यावरती काय होईल, -4 होईल. म्हणजेच मला वायची किंमत किती मिळाली बघा, 1 - 4 म्हणजेच -3. ठीक आहे, एक्सची किंमत 2 असताना या समीकरणामध्ये वायची किंमत आपल्याला किती मिळते, तर -3 मिळते. एक्स वायची किंमत 2 आणि -3. ठीक आहे, त्यानंतर एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी -1 ठेवायची आहे. 2 गुणिले -1 अधिक वाय बरोबर 1 म्हणजेच -2 अधिक वाय बरोबर 1 म्हणजेच वाय बरोबर 1 -2 आहेत, पलीकडे गेले की ते +2 होतील. ठीक आहे, म्हणजेच वाय बरोबर किती मला मिळाले, तर 3 मिळाले आहेत. मग एक्सची किंमत -1 असताना वायची किंमत मला किती मिळते, तर +3 मिळते. म्हणजेच एक्स वायची किंमती -1 आणि 3 मला मिळालेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्सची किंमत आपण या ठिकाणी 1 ठेवूया. ठीक आहे, सो 2 गुणिले एक्स म्हणजेच 2 गुणिले 1 म्हणजेच 2 अधिक वाय बरोबर 1 म्हणजेच वाय बरोबर 1 +2 आहेत, पलीकडे गेल्यावर ते -2 होतील. म्हणजेच वाय बरोबर
1 वजा 2 म्हणजेच वजा 1. वायची किंमत या ठिकाणी वजा 1 आलेली आहे. एक्सची किंमत 1 असताना वायची किंमत मला वजा 1 मिळते, म्हणजेच एक्स वाय मला 1 आणि वजा 1 मिळालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला एक्स वायचे निर्देशक मिळालेले आहेत आणि हे निर्देशक आपण नेहमीप्रमाणे ग्राफ पेपरवरती काय करायचे आहेत, प्लॉट करूयात. तर बघा अशा पद्धतीने आपण एक्स वाय नेहमीप्रमाणे काढलेला आहे. पहिला बिंदू बघा काय आहे, पहिला निर्देशक आहे 0 आणि 1. एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 1. 0 आणि 1 म्हणजे बघा या ठिकाणी तो काय असणार आहे, तो निर्देशक असणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही गोल करून डॉट करून गोल करायचा आहे कोणता निर्देशक आहेत 0 आणि 1. ओके, त्यानंतर दुसरं बघूया काय आहे बघा 2 आणि वजा 3 आहे. 2 आणि वजा म्हणजे एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती वजा 3 म्हणजे बघा तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तो असणार आहे ना 2 आणि एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती वजा 3. ठीक आहे, म्हणजे बघा हा या ठिकाणी डॉट देऊन सर्कल करायचा आहे कोणता आहे बघा तो निर्देशक 2 आणि वजा 3. ठीक आहे, त्यानंतर तिसरं बघूया तिसरं कोणतं आहे बघा एक्स वाय वजा 1 आणि 3. एक्स अक्षावरती वजा 1 एक्स अक्षावरती वजा 1 आणि वाय अक्षावरती 3 म्हणजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा आहेत. ओके, वजा 1 आणि 3 म्हणजे या ठिकाणी डॉट आणि सर्कल द्यायचा आहे कोणता आहे तो निर्देशक वजा 1 आणि 3. चौथा आहे बघा 1 आणि वजा 1. एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती वजा 1. एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती वजा 1 म्हणजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा 1 आणि वजा 1. ठीक आहे, सो आपले चारही बिंदू बघा आपण प्लॉट केलेले आहेत. आता आपण काय करूया हे एका पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला त्या समीकरणाचे हे चारही बिंदू चारही निर्देशक आपण एका समीकरणाचे आहेत हे आपल्याला ते समजेल. ठीक आहे, कोणतं समीकरण आहे बघा ते तर 2x अधिक y बरोबर 1 या समीकरणाचे हे बिंदू आपण या ठिकाणी निर्देशक जे आहेत ते आपण प्लॉट केलेले आहेत. ओके, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता या ठिकाणी माझं प्रमाण लिहायचं राहिलेलं आहे ते लिहूया. प्रमाण 1 सेंटीमीटर 1 एकक 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावर. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपल्याला हा दुसऱ्या समीकरणाचा हा आलेख लिहायचा होता. ओके, ठीक आहे, बघू शकता तुम्ही हा आलेख आपला. ओके, तर आता शेवटचा समीकरणाचा आपण आलेख सुद्धा लगेचच बघूयात. तर बघा तिसरं समीकरण काय आहे 3x वजा y बरोबर 0. आता एकशे किमती या ठिकाणी काय काय घेतलेत बघा 0 1 वजा 1 आणि 2. आता पहिल्या दोन्ही जे समीकरणाचे आपण एकशे किमती घेतल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या ह्या तिसऱ्या समीकरणाच्या असणार आहेत, फक्त वेगळ्या घ्यायच्या. तुम्ही ज्या काही समीकरणाच्या घेणार आहेत किमती म्हणजे एकशे घ्याल किंवा वायचे घ्याल त्या तिन्ही समीकरणं वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत, सेम घेऊ नका. ओके, आता याच्यावरून आपण वायची किमती काढू शकतो. पहिलं समीकरण म्हणजे तिसरं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 0. तर याची एकशे किंमत किती घ्यायची आपल्याला 0. 3 गुणिले 0 म्हणजेच इथं 0 येईल म्हणजेच वजा y बरोबर इथं काय येणार आहे 0 येईल. ठीक आहे, म्हणजेच वायची किंमत किती येईल बघा तर ती 0च येणार आहे. म्हणजेच एक्सची किंमत 0 असताना वायची किंमत सुद्धा किती येईल तर ती 0च येईल. म्हणजेच इथं आपल्या एक्स वायचे काय होतील निर्देशक 0 आणि 0 होईल. त्यानंतर एक्सची किंमत आपण 1 ठेवूया. 3 गुणिले 1 म्हणजेच 3 वजा y बरोबर 0 है ना. सो वजा y बरोबर आता हे 3 कसे आहेत तर 3 अधिक आहेत पलीकडे गेल्यावरती ते वजा 3 होतील बरोबर. आता दोन्ही बाजूची जर आपण वजा चिन्ह काढलं तर y बरोबर आपल्याला 3 मिळते. ठीक आहे, म्हणजेच y ची किंमत आपल्याला किती मिळाली आहे 3. एक्सची किंमत 1 असताना y ची किंमत आपल्याला 3 मिळते. ओके, म्हणजेच एक्स आपल्याला किती मिळाला 1 आणि 3. त्यानंतर एक्सची किंमत वजा 1 असताना काय येईल बघा 3 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 3 होईल आणि वजा y बरोबर 0. ओके, सो वजा y बरोबर आता बघा वजा 3 आहेत पलीकडे गेल्यावरती काय होणार आहे तर ते काय होईल तर ते अधिक 3 होईल. ठीक आहे, आता हे जे वजा चिन्ह आहे ते आपण काय करूया वजा चिन्ह असल्यामुळे आपण काय करूया हे y ला वजा चिन्ह न देता आपण वजा चिन्ह आहे ते 3 ला द्यायचं आहे y ला आपण, कारण का y ची किंमत आपल्याला ठरवायची आहे त्याच्यामुळे आपण y बरोबर काय करणार आहोत हे पलीकडे नेऊया. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो y पलीकडे घेऊ आणि 3 अलीकडे जर आलं तर काय होईल y ची किंमत आपल्याला वजा 3 मिळेल. इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगते काय केलं. आता बघा या ठिकाणी मी काय केलं बघा y 3 या साईडला वजा चिन्ह आहे तसंच ठेवलं
3 फक्त या साईडला घेतलं मी, वजा चिन्ह असल्यामुळे वजा 3 होईल आणि y या ठिकाणी होईल. फक्त यांची फक्त अदलाबदली केली म्हणजेच y बरोबर वजा 3 मला मिळालं. त्यानंतर x ची किंमत वजा 1 असताना y ची किंमत आपल्याला किती मिळते, तर ते वजा 3 मिळते. म्हणजेच या ठिकाणी बघा x y चे निर्देशक वजा 1 आणि वजा 3. ठीक आहे. त्यानंतर x ची किंमत आपण 2 घेतली तर बघा 3 2 6 होईल, वजा y बरोबर 0. ठीक आहे. म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळेल बघा, आता हे बघा 6, आता हे जे वजा आहेत पलीकडे गेल्यावरती काय होईल बघा, तर ते अधिक y होईल. ठीक आहे. म्हणजेच y ची किंमत मला किती मिळालेली आहे, तर ती 6 मिळालेली आहे. ओके. म्हणजे x ची किंमत 2 असताना y ची किंमत मला 6 मिळते आणि x y चे निर्देशक 2 आणि 6 आहेत. आता याच्यावरून फक्त आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा आपल्याला नेहमीप्रमाणे x अक्ष आणि y अक्ष काढलेला आहे. पहिले निर्देशक कोणते आहेत बघा, 0 0 0 0 आहे म्हटल्यावरती तो 0 आहे म्हटल्यावरती तो सेंटरलाच येणार. 0 0 म्हणजे तो याच ठिकाणी असेल. सो या ठिकाणी सेंटरला आपल्याला डॉट देऊन त्याचे निर्देशक लिहायचे 0 आणि 0. त्यानंतर बघा दुसरा आहे 1 आणि वजा 3. x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 3. x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 3 म्हणजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तो बिंदू आहे. x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 3. डॉट आणि सर्कल कोणते निर्देशक आहेत, 1 आणि 3. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा वजा 1 आणि वजा 3. x अक्षावरती वजा 1 आणि y अक्षावरती वजा 3 म्हणजे बघू शकता या ठिकाणी खाली वजा 1 आणि वजा 3 म्हणजेच या ठिकाणी खाली डॉट आणि सर्कल कोणते आहेत बघा, वजा 1 आणि वजा 3 हे निर्देशक आहेत. आणि शेवटचा जो आहे बघा चौथा तो आहे 2 आणि 6. x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 6 म्हणजे बघू शकतो तुम्ही या ठिकाणी 6. x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 6. डॉट आणि सर्कल कोणते निर्देशक आहेत, 2 आणि 6. ओके. आता बघू शकता हे चारही जे पॉईंट आहेत ना ते एका लाईनला असल्यामुळे आपण काय करू शकतो, ते जोडू शकतो. आणि हे कोणत्या समीकरणाचे आहेत बघा ते सुद्धा आपल्याला ते लिहायचं आहे. ओके. बघा हे चारही बिंदू चारही निर्देशक आपले एकाच रेषेमध्ये आलेले आहेत. तर कोणत्या समीकरणाचे हे निर्देशक आहेत बघा, तर 3x वजा y बरोबर 0. ओके. तर अशा पद्धतीने बघा हा सुद्धा या तिसऱ्या समीकरणाचा हा आलेख आपल्याला काढायचा होता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर याच प्रश्नाबरोबर आपला हा सराव संच 7.2 आहे तो पूर्णपणे सोडवून झालेला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. ज्याने अजूनही आपल्या आदिराज क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.